तुमच्यासाठी आणि आदरणीय बारामती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अमोलदादा कोल्हे साहेब यांनी तुमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रश्न या भारताच्या लोकसभेमध्ये विचारलेले ते तुमचं दुःख जाणून घेण्यासाठी आमच्या अंगणवाडी भगिनीकडे या ठिकाणी आलेले आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं एवढं सांगतो की भारताच्या संसदेमध्ये अंगणवाडी भगिनीसाठी सगळ्यात जास्त प्रश्न विचारणाऱ्या कोण खासदार असतील तर ते आपल्या सुप्रियाताई आणि अमोलदादा सगळ्यात जिव्हाळा तुमच्या पायाला काटा जरी टोचला तरी त्याची वेदना आपली ताईला होती, सुप्रियाताईला होती, अमोलदादाला होती। म्हणून मी एवढंच सांगतो आज ताईला कळलं जाता जाता की आज आपल्या अंगणवाडी भगिनी इथं बसलेल्या आहेत म्हणून ताई तुमचं दुःख जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यात जास्त प्रश्न लोकसभेमध्ये सुप्रियाताई अमोलदादा विचारतात म्हणून सरकार त्यांना निलंबन या ठिकाणी केलेले तुम्हाला माहिती आहे। म्हणून आपण सुप्रियाताईंच्या आणि अमोलदादांच्या पाठीमागं का बोलायचं तर आपलं दुःख जे या ठिकाणी कमी करण्याचं काम करतात ताई आणि अमोलदादा म्हणून त्यांच्यासाठी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। आणि ताई मी एवढंच आपल्याला विनंती करतो सुप्रियाताई आज बकुळाताई इथं आहेत, उपाध्यक्ष सुदर्शना पुष्पलताई आहेत, खजिनदार गुरुताई कदम आहेत, कार्याध्यक्ष सुभाष आहेत, मांढरे शोभा शिरसाट आहेत, सचिव बालिका राऊत, चित्रा नाडगौडा, सल्लागार शकुंतला भोसले, मंडळगिरी खारतोडे हे सगळं त्यांचं कर्मचारी संघटना आहे। ही संघटना अतिशय सगळ्यांना एकत्रित करून पुढं नेण्याचं काम आमची अंगणवाडी भगिनी करते। सुप्रियाताई मला आपल्याला एवढी विनंती करायची आहे की आपण यंदा जेव्हा परत खासदार आपण होणार आहे बोलता तेव्हा आमच्या अंगणवाडी भगिनींना सगळीकडं असं म्हटलं जातं अंगणवाडी सेविका, अंगणवाडी सेविका। अरे आमच्या अंगणवाडी सेविका नाही, आमची ही भगिनी आहे, तिला भगिनी म्हणलं पाहिजे। हे सुद्धा शासनाचा निर्णय आपण येणाऱ्या काळामध्ये करून घ्यावा आणि सरकार आलं की करू सुप्रियाताई म्हणतात आपलं सरकार आलं की 100% भगिनी म्हणून आपल्याला करून देऊ आणि त्यांना जो आता त्यांना जी काय पगार त्यांना बाकीच्या अन्य गोष्टी अतिशय तुटपुंज आहे। आपल्या कोविड काळामध्ये अन्य समाजावर कोणता जरी अन्याय झाला तर सगळ्यात जास्त सहन करणारी आणि मुलांचा पाया शैक्षणिक मजबूत करणारी आमचं कोण असेल अंगणवाडी भगिनी आहे। म्हणून त्याला सुरुवातीला जर शिकवलेलं असतं ते आमच्या अंगणवाडी भगिनीने शिकवलेलं असतं म्हणून तो माणूस विचारतो त्यांना जिंदगीमध्ये पर्यंत माफ करणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं। म्हणून आज आपण सुप्रियाताईंच्या पाठीमागं या ठिकाणी उभा राहून आपण सुद्धा सुप्रियाताईंना अमोलदादांना साथ द्यावी अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार